ऊत आला पैशाला ऊत. आणि जेवढे श्रीमंत लोक आहेत तुम्ही जा त्यांच्या घरात, जा, नका लक्ष देऊ. कोटीच्या गाड्या आहेत काही लोकांना फिरायला. कोटी 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 म्हणजे 100 लाख. पण महाराष्ट्रातला कोणताही श्रीमंत माणूस मला गाडीतून उतरताना हसताना दाखवा. हसत नाही. त्याच्या मागून पुढून कॅमेरा लावा. हसत नाही. हसत नाही. तो कण होतो इथं सारखा माणूस हसत. हे श्रीमंत आहेत ना, यांचं लय अवघड आहे. हसत नाही ते. नाही नाही हसत नाही. हसत नाही. तुम्ही महाराष्ट्रात मला एखाद्या माणसाचं नाव सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत. इथं 2-4 जण आहेत. तुमचं वाटूलाच होणार. तुम्ही गण लावा किती. कोटीचे लोक आहेत काय, कोटीचे. आणि ते आम्हाला विचारितात, महाराज महाराज तुमचे पाय आमच्या घराला लावा. आता आमच्याच घराचा बोंग्या झाला, तुझ्या घराचं काय. पण आपल्याला वाटतं पाया पडायचे 5,000-10,000 मिळतील, चला. आणि बंगल्यात गेलं, 5 कोटीचा नुसता बंगला. त्याचा बंगला, तो झुंबर आहे ना, लाईटीचा झुंबर, तोच नुसता 2.5 कोटीचा. फ्रीज, अख्ख्या गावाची देशी दारू बसल एवढं फ्रीज आहे. टीव्ही, तिकडे नका लक्ष. बोंग्याला आवाज सोड. टीव्ही अख्खं गाव चल. बायको सोन्यानं वाकेल. आणि सोफा सेट असे त्यांच्या घरात, जर खाली बसला माणूस डायरेक्ट तळाला जातो. आणि ते आम्हाला म्हणतात, महाराज हे सगळं आपलं आहे. पण काय करता महाराज, एकच पोरग आहे, सारखं पेतय. काय करता महाराज, एकच मुलगी आहे. हे बॉक्स तोंड तिकडे करे. येईल ते बॉक्स बंद आहे समज. ते मशीन मधून भोंग्यांना आवाज सोड. हा, मशीन मधून सोड. आला आला आला. लई धार्मिकपणाचा अवसर नका आणू. बंगरे पटकन गेलं बॉम्बाला सगळं. एकच मुलगी आहे.